मम्मी मम्मी हा, मुला मुली माझ्या सोबत आहे. करुणाताई, ज्या पद्धतीनं आज कोर्टानं न्याय दिलाय तुम्हाला वाटतंय का की तुम्ही जी 3 वर्ष लढाई लढताय त्यात तुम्हाला यश आलंय? यश आला, 100% यश आला. पहिली बायको म्हणून कोर्टाने मला ऑर्डर दिलेला आहे. आणि जे पोटगीसाठी त्यांचे वकील लढत होते की ती बायको नाहीये, त्यांना पोटगी देण्या नकारायचा आहे, तो आज कोर्टाने मला न्याय दिलेला आहे. पण तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाहीये. त्याच्यासाठी ते ऑर्डरचे खिलाफ मी हायकोर्टामध्ये जाणार आहे. काय काय मागण्या असणार आहे तुमची? माझी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे, क्योंकि आज 2 लाख रुपयामध्ये 1,70,000 रुपयाची माझी किस्त आहे. जे घरची आज 7-8 महिन्यापासून घराची किस्त भरत नाही. मेंटेनन्स आहे 30,000 रुपये दर महिना. काय करणार मी? आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे, काय करणार सांगा तुम्ही? 2 लाख मध्ये काय होणार? त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे. तुमची जी इतक्या वर्षांपासूनची एक मागणी होती की प्रथम पत्नीचा दर्जा तुम्हाला मिळायला हवा, आज तो मिळालेला आहे. कोर्टानं तसा निर्वाळा दिलाय. घरातल्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया काय होत्या? कारण बऱ्याच वर्षांत घरामध्ये कोणी नाही, घरामध्ये कोणी नाहीये असा जे प्रतिक्रिया देईल. माझी आई होती, त्यांचे पण निधन झालेलं आहे. ताई, हे सगळं किती फार जास्त इमोशनली तुम्हाला फॉलो करणार? एक महिलांच्या लढणं खूप मोठं असते आणि मी आज गेले 3 वर्षापासून एकटी लढत आहे, एकटी. माझ्याकडे पैसे पण नाही होते, सगळे जेवर मी विकून टाकलेलं आहे आणि खूप अवघड परिस्थिती होते. भीड़ से बम्बई आना, बम्बई से भीड़ जाना, आज अकेले लड़ना. कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था गुंडे ने, वाल्मीकि कराड़ जैसे गुंडे ने एक औरत को मारा था. मेरे गलत तरीके से मुझे छुआ था, पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं, मम्मी झूठ बोल रही है. तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है. पर एक औरत झूठी नहीं होती है. मैं रकेल होती तो 50 करोड़ रुपए का कंसेंट्रम हमारा हाईकोर्ट में फाइल्ड है, आप देख सकते हो. वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको. मैं रकेल नहीं हूँ, मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ. यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है. और आज मैं एक ही बात बोलती हूँ औरतों से, भारत की महिलाओं से मैं एक ही आह्वान करती हूँ, कभी ये सोच के चुप ना बैठे कि सामने वाला बड़ा आदमी है, कि सामने वाला मंत्री है, कि सामने वाला कितना पैसे वाला है. मैं जब लड़ना शुरू करा था मेरे पास 1 रुपया नहीं था, मेरा घर कर्जे में था, मेरी गाड़ी उठवा ली गई. आज नौकर के पास 4-4 हजार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है, पर हमारे पास घर की किस्त नहीं भरा रही है 7 महीने से. करुणाताई, तुम्ही घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केलेला होता. तो आरोप सुद्धा कोर्टानं पार्शली मान्य केलेला आहे. काय काय तुमचे मुद्दे होते जे तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये केलेले होते? माझी आईचं निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये, आणि माझी बहिणीसोबत पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे. माझ्यासोबत मला 2 वेळे खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला. 45 दिवस एरवाडा सारखे जेलमध्ये मी रेहून आलेली आहे. कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी, पण एरवाडा जेलमध्ये मी एकटी बसत फक्त ते आभाळ बघत होती अंदर की कोणी मला काढणार. आणि एट्रॉसिटी सारख्या केसमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला. आणि बीड सारख्या जेलमध्ये मला 16 दिवस ठेवला गेला. आणि कलेक्टर ऑफिसमध्ये 1-2 कोडीचा गुंडा आज जो जेलमध्ये आहे, 2 कोडीचा गुंडा, ते माझ्यासोबत मारहाण करताय. बायकोसोबत, मंत्रीची बायकोसोबत मारहाण करताय. मेरे गाल पे मारता है वो, मुझे गाल पे छूता है, मुझे गलत जगह पे छूता है. और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है, कोई सीएम कुछ नहीं करता है. मेरे परिवार के लोग चुप बैठते हैं. नहीं, मैं कब की आत्महत्या कर लेती. मैं अपने बच्चे की कसम खाती हूँ. मैं कब के, एक बार मैंने सुसाइड की कोशिश भी की, पर मुझे सब लोगों ने समझाया कि बच्चों का मुंह देखो, बच्चों को अमेरिका पहुंचा दिया जाएगा, तुमको कुछ हो गया तो फिर ऐसे राक्षस पनपेंगे, बढ़ेंगे, बहुत आगे बढ़ेंगे राक्षस. पण या सगळ्याबाबत आता तुम्ही न्याय मागणार आहात का? तुमच्यावर जो न्याय चालू आहे. जे डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे ते याच्यासाठीही आहे.
जे करणांनी तुम्हाला मारहाण केली असं जे तुम्ही हा. सांगता आहात, तेव्हा तुम्ही ही गोष्ट धनंजय मुंडेंना सांगितली होती का? त्याचं पुढे काही केस मध्ये रूपांतरण झालं? धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे, पोलीसवाले होते, सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरच्या केबिन मध्ये. वाल्मीकरण. हा, आणि जे हे होता वाल्मिक कराडनी ज्या वेळे मला मारला होता, कलेक्टरला मी निवेदन दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिला, आणि जे डीजी कडे पण निवेदन दिला की माझा फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या, तुम्ही मला न्याय नाही पाहिजे, फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या. आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज भेटले नाही. हा, डोमेस्टिक व्हायलन्सची जी केस आहे, पार्शियली येस असं म्हटलेलं आहे सध्या कोर्टाने. तर ही डोमेस्टिक व्हायलन्सची, घरगुती हिंसाचाराची केस आता तुम्ही पुढे कशी लढणार आहात? कोर्टामध्ये 20 तारीख आहे त्याच्यासाठी. जे घरगुती हिंसाचार आहे त्याच्यामध्ये माझी बहिणी पण येणार आहे, आणि सगळे जे मी पोस्टमार्टमची रिपोर्ट पण काढली होती, आज सगळे जे आहे पुरावे सहित मी पुढे जाणार काही आहे. अजूनही दबाव आहे तुमच्यावर? दबाव तो खूप केलेला आहे, आणि सगळं केलेलं आहे. दबाव करतात की खोटे नाटे व्हिडिओ मी तुमचे बनवून ते पसरून, काय करायचे करा, मी कोणाचाही भीतणार नाही, कोणाचाही मी डरणार नाही, आणि मी असंच लढा चालू ठेवणार. ही पहिली लढाई आहे का जी तुम्ही जिंकली? अजून नाही किती लढाई? नाही, माझी दुसरी लढाई आहे. औरंगाबाद कोर्टामध्ये ज्या माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती, ते लढाई पण मी जिंकलेली आहे. औरंगाबाद हायकोर्टाने त्याच्या क्वेश केलेला आहे, ते FIRच्या क्वेश केलेला आहे. ते रिव्हॉल्वर जे टाकली होती 3 वर्षासाठी मला जेलमध्ये टाकण्याचा प्रोग्राम होता हे लोकांचा, पण ईश्वरची कृपा आहे, परलीची जनता इतकी एकनिष्ठ होती, माझे व्हिडिओ काढून मीडियावरती टाकले आणि मीडियाने मला न्याय दिला. करुणा मुंडे असं काय, करुणा मुंडेंकडे असं काय काय आहे ज्यामुळे भीती वाटते आणि म्हणून तुम्हाला 3 वर्षासाठी आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता? असं ऐका, मी बायको आहे, 27 वर्ष संसार केलेला आहे, जे नाही आहे ते पण आहे माझ्याकडे, पण आता मी काढलेला नाहीये, याच्यावरती आपण पुढे बोलू. मॅडम, करुणाजी, तुम्हाला केस पहिल्या झालेली आहे, त्यात निकाल आलेला आहे, मोठा निकाल आहे. खरं तर कोर्टाने नेमकं काय काय म्हटलेलं आहे? कारण तुमच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत. पोटगी कमी दिलेली आहे, पण देण्यात आलेली आहे. हा, पोटगी दिलेली आहे, त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद. न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे? न्यायालयाने काय म्हटलेलं पूर्ण तुम्ही वाचलेलं नाही आता ऑर्डर, क्योंकि इंग्लिशमध्ये आहे, मला इंग्लिश खूप काय जे वकिलोची जे लँग्वेज आहे ते मला येत नाही, त्याच्यासाठी मला वाचायचं आहे. पण हा, पोटगी दिलेली आहे, आणि परत काय हिंसाचार करू नका, असं जेलमध्ये खोट्या केसमध्ये टाकू नका, असा सगळा आदेश दिलेला आहे. करुणाजी, आता तुम्हाला प्रथम पत्नीचा दर्जा मिळाला आहे, मात्र ज्या पत्नी आहेत, ज्या धनंजय मुंडे यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात ज्यांची माहिती दिली गेलेली आहे, राजेश मुंडे आणि त्यांची मुलं, तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे आता काही अप्रोच करणार आहात का? कारण तुमची माहिती त्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेली नव्हती. निवडणूक आयोगमध्ये मी अगोदर केस टाकलेला आहे, आणि कली बातमी आलेली आहे पुढारीवरती, तुम्हाला माहित नाही मिळाली की नाही, पण कोर्टाने नोटीस जारी केलेला आहे त्यांना की माझं नाव टाकण्यासाठी, की मी पहिली पत्नी म्हणून त्यांना नाव टाकलेला नाहीये. निवडणुकाचे जे पर्चा होता त्याच्यामध्ये मुलाबाळांचा टाकलेला, माझा नाही टाकला. पण त्यांनी माहिती लपवली प्रथम पत्नीची, याबाबत आता निवडणूक आयोगाने काही कारवाई करावी अशी तुमची त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे, ते माझी मागणी आहे. काय काय मागणी एकदा परत एकदा सांगा. कोर्टामध्ये केलेलं आहे मी की त्यांना ते आमदारकी त्यांची रद्द व्हायला पाहिजे. या मागचं कारण नेमकं काही सांगू शकत? माझं जे नाव आहे, माझ्या मुलाबाळांचं नाव दिलेलं आहे पर्चामध्ये, आणि ते माझं नाव नाही दिलेलं आहे. आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे की जे परलीच्या जे निवडणुकी जिंकली आहे त्यांनी, ते खूप गुंडाशाही, दंडपशाही करून 200 जे बूथ होते ते कॅप्चर करून घेतले होते, आणि स्वतः मतदान करून दिलेलं आहे. आणि माझ्याकडे खूप काय पुरावे जे मी पुढे देणार आहे, आता तो नाही देऊ शकत, पण जे मृत लोक होते त्यांचे पण मतदान करून घेतलेलं आहे. ते सगळं मी कोर्टामध्ये टाकलं.